मुलांकडे आजूबाजूला सर्वांनी थांबा. पुढे येऊन बसा. ओके. पंढरीनाथजी धनुरामजी थेपडे विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बापूसो पीडी चौधरी सर, उपमुख्याध्यापक आदरणीय इंग्लिश मीडियमच्या प्रिन्सिपल श्रीमती आदरणीय बीपी महाजन सर, सेवाजेचे शिक्षक आदरणीय श्रीमान राठी सर, पत्रकार बंधू, व्यासपीठावर समस्त उपस्थित असलेले मान्यवर, स्वागत करतो व आपणास विनंती करतो की व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये पंडितरावजी धनुरामजी थेपडे यांच्या होऊ घातलेल्या स्मृती सोहळ्याच्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिले पुष्प या ठिकाणी गुंफले जात आहे. आपल्या संस्थेचे पाहून नेहमी सांगायचे की या विद्यार्थ्यांवर पोटच्या पोरा इतकं प्रेम करा. या विद्यार्थ्यांवर प्रेम करत असताना या विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष जीवन जगत असताना जीवनाचे कौशल्य देखील त्यांना प्राप्त व्हावं म्हणून आज या आनंद मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 91 प्रकारच्या पदार्थांची निवड या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. म्हणजे 100ला फक्त 9 बाकी आहे. त्याची एक साधक बाधक किंमत ग्राहकांशी सुसंवाद या माध्यमातून त्यांना साधता येणार आहे. नोकरी देणारे सक्षम हात तुमचे बनावे यासाठी व्यवसाय विमुख व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांचं व्हावं यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कार्यक्रमाला आपल्या संस्थेच्या काळजीवाहू व्यक्तिमत्व असलेल्या ताईसो सौ सुलभाताई प्रसादजी काबरे या ठिकाणी उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. हे आम्ही आमचं सौभाग्य समजतो की आपल्या माध्यमातून या सुंदरशा कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जे काही प्राप्त व्हायला पाहिजे ते प्राप्त होणार आहे. शंकरा प्रभुती दैव सरस्वती विशेष जाड्या आहे पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे. त्या आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पीडी चौधरी सर या ठिकाणी करत आहेत. दैनिक वार्ताहरचे दैनिक वर्तमानपत्राचे वार्ताहर आदरणीय महेश भाऊ या ठिकाणी प्रतिमा पूजन करत आहेत. धन्यवाद. होण्याची यथासांग स्वागत तथा सत्कार आपण करत असतो. वर्तमानपत्राचे सुद्धा या ठिकाणी आमंत्रित आहेत. मी आपल्या विद्यालयाचे संपादक की आपल्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आदरणीय देखील सर्वसाधारण विनंती करतो की आपण त्यांना मुलाखत देऊ, त्यांना या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करावं अशी आपण विनंती करतो.
आपण येतात त्यावेळेला फार मनस्वी आनंद होतो. असाच आनंद झाला. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवरांचे मी शब्द सुमनाने या ठिकाणी हार्दिक स्वागत करत पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो. कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय सुलभाताई प्रसादजी काबरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक श्रीमान के.आर. कंकरे सर, सेवाज्येष्ठ शिक्षक व्ही.आर. राठी सर, आदरणीय बी.पी. कमवण्यासाठी 5 रुपये मिळवण्यासाठी शरीरातून किती थेंब घाम गाळावा लागतो, तेव्हा कुठे 5 रुपये मिळतात. त्याची जाणीव जर तुम्हाला या वयातच झाली तर उर्वरित आयुष्य जे आहे तुमचं सुखसमाधानाचं जाऊ शकतं. म्हणजे काय, ज्या व्यक्तीकडे पैसा आहे त्याला समाजामध्ये मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळत असते. म्हणून या वयातच तुम्हाला कष्टाची जाणीव झाली पाहिजे. जे शिक्षण मिळतं, ते ज्ञान मिळतं, त्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनामध्ये आलेला जो अनुभव आहे तो लाख मोलाचा असतो, तो महत्त्वाचा असतो. आणि या वयातच तुम्हाला त्या कष्टाची जाणीव झाली पाहिजे. म्हणून आज या आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यातून तुम्ही बोध घ्यावा ही अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द प्रस्तुतीचे थांबवतो. संस्थेचे संस्थापक चेअरमन, स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी पंत थेपडे यांच्या स्मृती समारोहानिमित्तचा या कार्यक्रमाच्या प्रारंभाचा शुभारंभ, आणि या शुभारंभाच्या दिवशी आपल्याला उद्घाटक म्हणून आदरणीय ताईसाहेब सुलभाताई प्रसादजी काबरे लाभलेले आहेत. सर्वप्रथम विद्यालयाच्या वतीने मी त्यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. तसेच व्यासपीठावर विराजमान आपल्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आदरणीय साळुंके सर, पर्यवेक्षक आदरणीय कंकरे सर, इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या आदरणीय सँड्रा मॅडम, उपप्राचार्य आदरणीय राणे सर, एकता साप्ताहिकाचे संपादक आदरणीय महेश गायकवाड, ज्येष्ठ शिक्षक राठी सर, शिक्षक प्रतिनिधी बी.बी. महाजन सर, टी.डी. पाटील सर, इंग्लिश मीडियमचा स्टाफ, आपल्या विद्यालयाचे समस्त सहकारी शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि समोर बसलेले माझे सगळे लाडकी मुलं आणि लाडक्या मुलींनो, दरवर्षी आपण स्मृती समारोह निमित्त विविध अशा कार्यक्रमाचं आयोजन आनंद मेळाव्यात ताईसाहेब विद्यार्थ्यांनी कष्ट काय असतात त्याची जाणीव त्यांना व्हावी. कमवा आणि शिकवा, कमवा आणि शिका ही वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यांना व्यवहारात ज्ञान कळलं पाहिजे की किती रुपयाचं आपण कोणतं सामान आणला, त्या सामानापासून आपण काय तयार केलं. 10 रुपयाचं मी सामान आणला, मग 15 रुपये जर माझ्याकडे तर 5 रुपये मी आज कमवले. ही व्यवहार ज्ञान त्यांना कळलं पाहिजे. बेरीज वजाबाकी व्यवहार ज्ञानाची करता करता जीवनाची त्यांना कळेल. असं म्हणतात बाळांनो, सगळ्या मुलांना मुलींना सांगेल मी, जर का तुम्हाला तुमचं तोंड काळं करायचं नसेल तर हात काळे करा. हात काळे करा म्हणजे काय, कष्टाचं मिळवा, फुकटाचं नाही. लक्षात घ्या, ज्याने ज्याने आपल्या जीवनामध्ये कष्ट केले, संघर्ष केले, ते पुढे गेलेत. ऐत खाऊ वृत्ती ज्यांनी बाळगली ते गेले काळाच्या प्रवाहात, झिरो झालेत ते.
मोठमोठे वतनदार होते बघा, गर्व श्रीमंत लोक होते, पण त्यांनी नियोजन केलं नाही, परिश्रम घेतले नाहीत. आज त्यांची परिस्थिती बघा तुम्ही. म्हणून या वयापासून तुम्हाला श्रमाचं मोल कळावं, कष्टाचं मोल कळावं, हा आमचा उद्देश आहे. प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी स्वावलंबी झाली पाहिजे, झाला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये कोणाकडे असे पैसे मागण्यासाठी हात पुढे करायला नको. आपण इतके आपण कष्ट केले पाहिजे जीवनामध्ये. आणि जे कष्ट करतात, मी एक सांगतो तुम्हाला, तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यश 100% मिळेल, मिळेलच. आजकाल जे मुलं ज्या मुली खूप कष्ट करतात, परिश्रम घेतात बघा, ते जीवनात मोठमोठ्या पदांवर गेलेले आहेत. तुम्ही जाल, पण गव्हर्नमेंट प्रत्येकाला नोकरी देऊ शकत नाही. लक्षात घ्या, प्रत्येकाला नोकरी मिळू शकत नाही. म्हणून आपण प्रत्येकाने किमान आपला जीवनचरित्र चालवण्याचं साधन, एखादा व्यवसाय आपण निवडला पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याने साधं पाणीपुरीचं दुकान लावलं, बटाटा वडा असेल, पाव वडा असेल बघा, पोह्यांचं दुकान लावलं, चहाचं दुकान लावलं, तरी तो मुलगा चांगल्या प्रकारे दिवसाची कमाई करू शकतो बघा, आणि आपल्या परिवाराला आनंदात जीवन जगू शकतो. नाहीतर ऐत खाऊ माणसं, बायको घरी बिचारी कामं करते, दुसरीकडे कामाला जाते, आणि तो घरी येतो फिरून, चिंगाट होऊन येतो, आणि परत तिला पैसे मागतो आणि घरात मारझोड करतो. ही वृत्ती चांगली नाही मित्रांनो. आपल्याला आपल्या जीवनाचा जर उद्धार करायचा असेल तर आपण स्वावलंबी बना. फुकटचं खाऊ नका, मी फुकटचं घेणार नाही, ही शपथ आपण घेतली पाहिजे. कमवा आणि मग खर्च करा. कमवा आणि शिका. बालपणापासून लक्षात घ्या, आपल्या भारत सरकारने नवोदय विद्यालयांसाठी स्कीम काढली होती बघा, अर्न अँड लर्न, आहे की नाही? भाऊराव पाटलांनी सुद्धा ती पुढे कंटिन्यू केली बघा. जे शिक्षण वर्ष होते त्यांनी अर्न अँड लर्न, कमवा आणि शिका देऊन आपण जर उद्योजकताला आपण प्राधान्य दिलं तर भुकेला कोणी राहणार नाही. आज आपण पाहतो भारतामध्ये किती लोक भूकबडी आहेत, रोज मरतात बघा भुकेने. त्याचं कारण काय? कोणी दिलं तर खाईल, ही वृत्ती बरी नाही. खरंच एकदम आजारी आहे, खूपच आजारी आहे आणि कोणी करणार नाहीये, अशा व्यक्तीचा भूकबळी गेला, ती गोष्ट आपण समजू शकतो बघा. पण चांगला दांडगा आहे की नाही? त्याला कमवता येईल, काहीतरी कष्ट केले तर 2 पैसे त्याला मिळतील, पण ती वृत्ती नसेल तर तोही मरेल. म्हणून व्यवहारात ज्ञान करण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये परिश्रम करा. एक शपथ मनोभावे घ्या आजच्या दिवशी की मी माझ्या कुटुंबावर, माझ्या समाजावर किंवा इतर कोणावरही विसंबून न राहता प्रामाणिकपणे कष्ट करेल. मी अभ्यास तर करेलच, पण त्या अभ्यासाला नैतिकतेची जोड सुद्धा असावी मित्रांनो. आता 10वी-12वीच्या परीक्षा येतील, मी कॉपी करणार नाही, ही सुद्धा प्रतिज्ञा आपण केली पाहिजे. काळं करायचं नसेल तर हात काळे करा. हात काळे करायचा उद्देश काय? खूप कष्ट करा. फुकटाचं तुम्ही घेतलं, काही लोक ब्राईब घेतात बघा, लाच म्हणतात त्याला, आणि करप्शनच्या याच्यामध्ये ट्रॅप लावला जातो, ते सापडतात आणि मग त्याचा कलंक लागतो की हा भ्रष्टाचारी आहे, इतका पैसा याने खाल्ला, मग त्याचं तोंड काळा होतो बघा. मग ते तसं तोंड काळं करण्यापेक्षा आपण खूप कष्ट करून, कष्टाला पैसा मिळवून आपण स्वावलंबी झालं पाहिजे. आजच्या दिवशी मी हा मौलिक सल्ला तुम्हाला देईल. सर्वांनी आपल्या जीवनामध्ये आज जे जे आपल्याला उपदेश करण्यात आले त्या संदर्भामध्ये त्याचं पालन करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. असे उद्योजक तुम्ही व्हावे. तुमचे हात आणि तुमच्या माध्यमातून या देशाचे हात मजबूत व्हावे. आबरा यांनी वेळात वेळ काढून
आपल्या विनंतीला मान दिला, कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि उद्घाटन पण करणार आहेत. मी विद्यालयाच्या वतीने ताई साहेबांचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपलीच इंग्लिश मीडियम दुसरी शाखा, मी आपले आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ताई साहेब, आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी मनापासून, सर्व शिक्षक बंधू मनापासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत. एक व्यापार, एक व्यवसाय दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा आणि आज आनंद मेळावा आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी यशस्वी करून दाखवत आहेत. कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांनी सुसंवाद साधत आपल्याजवळ येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य प्रमाणामध्ये पदार्थ देऊन त्यांच्याकडनं आमच्या नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात आनंद मेळाव्याचं उद्घाटन आपल्या आदरणीय सुलभाताई प्रसादजी काबरा आनंद मेळाव्याचं उद्घाटन करीत आहेत. मी त्यांना विनंती करतो की एनडीएम परिवाराचं आनंद मेळाव्याचं उद्घाटन आपण आपल्या शुभ हस्ते करावं. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झालेलं आहे. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थी भविष्यात एक करोडपती विद्यार्थी होणार आहे. त्याचा आनंद आम्हाला आजच या ठिकाणी होत आहे. मला स्पष्ट दिसते सर्व विद्यार्थी भविष्यामध्ये हे श्रीमंत होणार आहेत, करोडपती होणार आहेत. विद्यार्थ्यांना देखील सूचना आहे की अजून आपण उठू नये. विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपण उठू नये. खाली बसा. समस्त शिक्षक एकही विद्यार्थी मध्ये